सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। देशात एक दिवस बुलेटला हॉर्न शेतकरीच वाजवणार। राजकारणाचं जवळजवळ भोजापूर झाले, काय त्याच्यात राहिलं नाही, काय त्यात उगाच नाही घरी काम म्हणून हिंडायचं नाही तर त्याच्यातही काय राहिलं नाही। आता राजकारणात काय दम राहिला, आता काय दम राहिला? 3 महिने एकमेकाला मोकार शिव्या दिल्या ना, आता एका कोंबडी कुदली आपण बसलो ना बांबू आपलं झालं वाटोळ, आपण म्हणलो काच द्यायला काच। तर कार्यकर्ते मंडळी भाऊ आता बास करा, जरा आमच्या टोळीत या, एवढी गळ्यात लटकवा, तिकडे काय राहिलं नाही। आता बाळा काय राहिले? कार्यकर्त्यांना घरातही काय राहिलं नाही। ते शेतकऱ्याच्या घरातली बायको गेल्या गेल्या निदान पाणी तरी घेऊन येते, हे कार्यकर्त्यांच्या बायका पाणी बिली नाही आणती। पप्या पप्या त्याला विचार खायचंय का? कोणला? त्याला का तो बाहेरून खाऊन आलाय? पाय राजा शेतकरी आहे हो, आणि शेती परवडत का नाही याची कारण सांगतो। आता हे कंपनीची तर भरभराटी होणार आणि ही काळाची गरज आहे। आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही शेतीवर बोला, शेतीवर मुद्दा कीर्तन शेतकऱ्यासाठी। शेतीतलं उत्पन्न पहिल्यापेक्षा कमी झालंय, मान्य आहे तुम्हाला? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा। 70चं ॲव्हरेज 35 वर आलंय एकरी। यंदा तर तुऱ्यामुळे 35 निघालं, तुऱ्यामुळे ॲव्हरेज। आणि यंदा उत्पन्न ऊसाचं ॲव्हरेज यंदा पहिल्यासारखं नाही। मग आता तुम्ही म्हणाल शेती तोट्यात काय यायला लागली, त्याला एक 5-6 कारण सांगतो, पटले 10 म्हणा। वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली, यावर आपलं मत काय? वारंवार तेच पीक, मेला ऊस तुटला, जूनला रोटा, 1/6ला लागवड, पुन्हा 18 महिने त्याच्याकडं पैसा नाही। परिणाम काय झाला? शेती थोडी जरी असली ना महाराज तर थोडासा गॅप घ्यायचा। काय मध्ये तुमचं चेंज करा ते पीक। आता समजा ज्यांचे ऊस तुटलेत ना, आता 6व्यापर्यंत तर काही लागवड करायची नाही ना, मग 3 महिन्यामध्ये गहू निघून जाते, 3 महिन्यामध्ये मका निघून जाईल, पण त्या जमिनीला मिनरल सॉल्ट वेगळे मिळतील। वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल। 2 केमिकल युक्त जेवढी औषध आहेत, टाटामेट्री, निरा 71, राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश, तुम्ही निरा 71 बांधाला मारा आणि 2-3 दिवसाला जा, गवत जाते पण ती जागा फुसफुशीत होते। पाय जातो, ज्यामध्ये जमिनीतल्या बॅक्टेरिया गायब झाल्या। परिणाम काय झालाय? शेणखतच जमिनीला मिळत नाही, म्हणजे पिकाला लागणारं पोषक मिनरल जे आहे ते आपल्या जमिनीत राहिलं। हे मान्य आहे का सांगा? 4थं वाक्य, शेतीला पूर्वी बांध असायचे, बांध, आणि बांधावर बाबलीची, लिंबाची, आंब्याची झाडं राहायची, खोडं मोठमोठी राहायची। ती झाडं का राहायची? आज बांध गेला, पोल आला, झाड राहिलं नाही, त्या पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच मिळत नाही। झाडामुळे त्या पिकाला काय मिळायचा? परत 700 सायंटिफिक भाषेत सांगा शाळेतल्या पोरांना, एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वास घेतो। एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वास घेतो, म्हणजे आत आणि बाहेर। त्याला 3 सिलेंडरच्या टाक्या एवढा वायू लागतो एका माणसाला 24 तासात। एका टाकीची किंमत 900 रुपये, 2700 रुपयाचा वायू एक माणूस निसर्गातून रोज फुकट घेतो। किती तासात? 24 तासात। मग एका माणसानं जर एक झाड जगवलं शेतीच्या बांधावर, तर त्या झाडांमधून मिळणारा जो ऑक्सिजन आहे, जो कार्बन डायऑक्साईड आहे, तो त्या पिकाला पोषक ठरेल। तुमचं काय मत आहे? पण झाड ठेवायचं नाही असं ठरवून टाकलंय आपण, झाड ठेवायचं नाही। आणि
चौथं कारण झालं शेतीला, एक बांध राहिले नाही, शेणखत राहिलं नाही, वारंवार त्या जमिनीत तेच पीक, आणि चार शेतीला पाण्याचं नियोजन नाही. नाही आता यातल्या 70% लोकांनी गहू टाकले असतील. टाकले, आंबवणी दिलं ना तुम्ही, भरला ना गहू, फुल भरला का नुसतं वल्ल केलं? पाणी लावून लागणार गेलं तुम्ही. तिकून आला तर दुसरीचे कांदे भरून मोकळा झाला. ती आईला गहू फुटून गेला काय कांद्यात? त्या पिकाला तेवढ्या पाण्याची कॅपॅसिटी नाही ना, तुम्ही त्याला तेवढं देता का नाही? शेतकरी माणसं आहेत, मला एक सांगा, गाईला वासरू झाल्या झाल्या तुम्ही त्याला थोडा चिक पाजिता का 4 सड फुल पाजिता? का बरं? त्याला 4 सड फुल पाजा ना, परत गाईजवळ वासरून याचा ताणच नाही, वासरू जागणारच नाही. त्या वासराची दूध पेण्याची कॅपॅसिटी नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला जास्त दूध देण्यात मजा नाही. उतरलेल्या गावाची तेवढं पाणी सहन करण्याची ताकदच नाही, तर तुम्ही त्याला तेवढं पाणी देण्याची काही, उभं राहा ना, काय फरक पडला? उभं राहा ना, फक्त शेवटच्या टोकापर्यंत जाऊ द्या, जिरेपर्यंत भरतोय वाफा. हो, काही काही जुने शेतकरी तर इतके हुशार आहेत, घासाचा पूर्ण वाफा कधी भरत नाहीत. ते शेतकरी हुशार आहे, अर्ध्या वाफ्याजवळ उभा राहतो आणि अर्ध्या वाफ्यापाशी आला लगेच तो बाऱ्याकडे येतो. त्याला माहिती मी बाऱ्याकडे येईपर्यंत आणि तेवढ्या लागणाऱ्या वेळेपर्यंत पुढचा वाफा भरतो. त्यांचे घास 3-3 वर्ष टिकत्या. आणि जे घासाला पाणी लावून प्रचाराला जात्या, 3ऱ्या महिन्यात गोगलगाय आली, कॅपॅसिटी राहिली नाही. मला जमिनीची कॅपॅसिटी तपासा. एक तर तुमच्या आणि माझ्या जमिनीची काय झाली, कॅपॅसिटी उत्पन्नाची राहिली नाही. म्हणून आता दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला पाण्याचं नियोजन नाही, झाडं नाहीत, खत नाही, शेणखत नाही, आणि दुसरी गोष्ट पाण्याचं नियोजन नाही, बांधाला झाडं नाही, वारंवार तेच पीक, आणि शेतकऱ्याच्या घरात खर्चाला हिशोब नाही. आता हे जेवढे शेतकऱ्यांचे सत्कार झाले ना मगाशी, याच्यामध्ये सगळ्यांमध्ये श्रेष्ठ माणसं ते गाईच्या दुधावाले निघतील. कारण या 10 वर्षामध्ये तुमच्या माझ्या घरामध्ये चूल जर कोणी पेटवली असेल तर फक्त गायीनंच पेटवली. आज तुमच्या माझ्या अंगात चांगला कपडा दिसतोय आणि तुमच्या माझ्या बायकोच्या गालावर हसू दिसतंय, ही सगळी गायीची पुण्य आहे. काय मत आहे तुमचं? आज आपल्या लोकांमधून गायी जर वजा केली ना, आहे काय आपल्याकडं? काय आज आपल्या अंगावर कपडे आणि कालवणाला तेल हे कुणी ठेवलंय? गायीनं ठेवलंय. आणि 6वी गोष्ट शेतकऱ्याला सांगून ठेवतो, मी स्वतः शेतकरी चांगला, शेतीला साईड बिझनेसच पाहिजे, नुसत्या शेतीवर सूत्र बसणार नाही, कधीच नाही, कधीच नाही. अहो 10 वर्षानं डाव लागलाय कांद्याचा, 10 वर्षांना. ते पेपरवाले, हे कॅमेरे फेमेरेवाले, मीडिया फेड्यावाले यांनी मोकार कौतुक केलं त्याचं, लय वाव आलं, लय भाव आला. परत दिसपासून का कोणी म्हणा ना काही. आता ज्यांनी लावले त्यांचे 2-2 वर्षाचे, 2-2 महिन्याचे कांदे झाले, खालून हालानच गडी. दोन बसलेले बरेच लोकांचे कांदे 2-2 महिन्याचे होऊन गेले, खाली काही येईनच त्याला. अहो हवामान नाही, एवढेच कांदा आहे. आता नाही बा म्हणणार कोणी, पण एकच दिवस कांदा गेला बाप्पा, नाही एखादा दिवस गेला असं. फार पेपरावाले मीडियावाले रेज झाले बा, कांद्याने वांदा केला. करू दे ना, होऊ दे ना कांदा. मी मागं म्हणलं होतं एकदा 6 महिन्यापूर्वी, कांदा 200 रुपये किलो होऊ दे, झालाच. आपले वाक्य खोटे नाही तर कधी. अरे भाऊन द्या 200-400 रुपये किलो कांदा, ते शेतकऱ्याच्या घरात कधीतरी भाज्याचा वास निघू द्या, कधी त्याला चांगलं मिळू द्या, त्याच्या बायकोच्या गालावर हसू येऊ द्या. शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा सांगतो, 10-12 गाया पाळल्या ना, दूध बीज चांगलं घालून बुलेट घ्यायची. असं दरिद्र एका हॉर्नची गाडी नाही घ्यायची कधी, डबल हॉर्न बसवायच्या गाडीला. अशी भाऊबंद पाहिलं, वाजी चाला दुधदाव घेतली येड्या, होतं का? नाही महाराज, ह्या जगात जर घामानं पैसा कमेला असेल ना तर मजा आणायला हरकतच नाही. आणि शेतकऱ्याला ती वेळ यायलाच पाहिजे, कारण सगळे मजा आणतात, फक्त कोण आणत नाही. आता शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे मला. गारी का, कुल्फी का, कोंबड्या पाळा, सायकल पंक्चर काढा, काही करा, पण शेतीला जर साईड बिझनेस असेल तरच शेतकरी तरेल. यावर आपलं मत काय? नोकऱ्याविषयी सोडा, नोकऱ्या तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुमच्या डोक्यात सुटलाय सोंड्या, हलकट. मला नोकरी लागेल, कवा लागतो? बरं लागली नोकरी, चाल दे हिशोब मला. तुला इंजिनिअरिंगला भरावं लागले 10 लाख,
किती काढा बरं का हिशोब शिकलेली पोरं. किती भरावं लागले तुम्हाला? 10 लाख. इंजिनियर पूर्ण व्हायला खर्च आला 10 लाख. फार वही पेन सगट. तू इंजिनियर केवढ्यात झाला? 20 लाखात. तुला जॉईंट करायला लागले 5 लाख, 25 लाख. कधी कमवशील तू? तेव्हा तू झाला 35चा. 36ला तुला पाहुणे आले, ते बी 3 वेळा नाही म्हणले बुवा. हाती आयला असं करता करता 38 आलं. 40ला तू पिवळा झाला, 41ला बाप झाला, 42ला शुगर आली, 45ला BP आला, 49ला गेला. तू पाहतो काय माया मग बंगला बांधतो का? आणि असे कितीतरी गेले नाहीत? किती रिटायर झाले, काही परमनंट नाही झाले. काहींचे पोरं लग्नाला आले पण बापाला पगार नाही. बरं, सहकारात नोकरी करणं सोपं नाही राहिलं आता. ज्यानं नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा. विरोधी पक्षाच्या सभेला जरी दिसला सस्पेंड जागारी, त्याच्यापेक्षा कुल्फी का ना पडला उतर म्हशी बांधला ना 150 रुपये म्हशी. दिवसभर 3 भेटल्या झोप लिंबा खाली. महाराज ही व्यावसायिक मंडळ. मला तुम्हाला एक वाक्य सांगा, 11ला बाई कामाला येते, 5ला जाते. सध्या 4:30ला अंधार पडतोय. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती तू परा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचलती पण तिथल्या कांद्याला आग लाव. लागेल ते लागायचं काय राहिलं. तिचे का मोबाईल आहे, ती नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या. तोही बी गाडीवर नाही येत, सायकलीवर नाही येत. त्याला 300 नेलं 200 किती झाले? 500. आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये. ताज्या दुधाचा चहा पिती 6:30ला. सगळे चॅनल आहे तिच्या घरात. झोपताना मालिका पाहते, माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती. आपणच तिच्या घरी बिनतवान धुतल्याचं. आज काय करता येतं का काय? आजच्या दिवस यावं राहिले तेवढे द्या काढून. ती म्हणती सांगल 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही. असं झालं मग झाला मोकळा. नाही 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 नाही, याला यांत्रिकीकरणामुळं यांत्रिकीकरण गरजेचं आहे. याला आता आपण म्हणतो ना ठिबक तोट्यात आहे, तसं नाही आहे. ठिबक फायद्याची आहे, पण ती काळजीपूर्वक. यानं बसवल्यावर पायालाच गेला नाही कोणत्या चित्रातून पाणी निघत आहे असं नाही. नाही, शेतीला सोनेरी दिवस येतील. आणि शेतकऱ्याकडं असून एक मुद्दा आहे 8वा, की शेतकरी उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवत नाही. या कंपनीवाल्याचं सगळ्यात मोठं कौतुक करावं का त्यांनी कुणाचा सत्कार न करता शेतकऱ्याचा सत्कार केला, हे कौतुकाचं. आणि तो व्हायलाच पाहिजे. शेतकऱ्याचे सत्कार व्हायलाच पाहिजे. मग मी तर म्हणतो हे गावातले 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं ध्वजारोहण सुद्धा आहे ना शेतकऱ्यांनीच केलं पाहिजे. बाकीच्यांना काय कळत आहे? राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभं राहिले. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय गेलं मग बावळ्याचा बाजार नाही, या येड्याचा बाजार झालाय ना. काही करायला लागले लोक. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे, आता बायाने फेटे सुरू केले. पूर्वी फक्त पॅन्ट शर्ट, आता पुरी घालायला लागले. आता तुम्ही पॅन्ट शर्ट घालता, आम्ही गाऊन घेतो. मग आता काय काही करायचं आपलं. पूर्वी लागले लोक बसून जेवायचे, आता उभ्या जेवण सुरू झालं. ते वराड नाला एक ताटली हातात घेतं, भात कान फडले. मला भातच सापडलं, ते ताटलीच घेऊन घरी गेला. काय कर काही नवीन आणायचं. पूर्वी चांगले गोल गुलाबजांबू होते, लांबकोळा केला गुलाबजांबू. काय आता गुलाबजांबू असा नाही राहिला. काय गेलतं का तुझ्या बापाचं? चांगला होता ना गोल, खात होते लोक. गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत. काय याडपाट लोक आहे. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक. राजा राणी, राजा एवढा, राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. शेतकऱ्यानं पैशाचा वापर जपूनच केला पाहिजे. काय मत आहे तुमचं? आता आज ह्या बिचाऱ्या
पाटलाचं कौतुक करावं महाराज यांनी एवढा मोठा शेतकऱ्यासाठी कार्यक्रम ठेवला ना. आता शेतकऱ्यानं सुद्धा काहीतरी पथ्य पाळली पाहिजे. शेतकऱ्यानं सरकारवर अवलंबून नाही राहायचं, शेतकऱ्यानं लोकांवर अवलंबून राहायचं, शेतकऱ्यानं कष्टावर अवलंबून राहायचं. आता सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवून टाकायचं, या बिचाऱ्यांचा सत्कार झाला ना, 1 वर्ष असं गेलं पाहिजे का आपण इथं बसलोय ना या खुर्चीत गेलो पाहिजे. आपण असा कांदा पिकवला पाहिजे, आपण अशी मेथी पिकवली पाहिजे, अशी कोथिंबीर पिकवली पाहिजे, असं दूध पिकवलं पाहिजे, दूध उत्पन्न केलं पाहिजे का ह्या खुर्चीवर आपण गेलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? त्यासाठी पैशाची बचत केली पाहिजे, लोकांमध्ये हिंडायचं बंद केलं पाहिजे. लग्न साखरपुडे होतील ते तुला काय, तू घरी बस. आता सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या वर्षी काय केलं पाहिजे, पैसा वाचवला पाहिजे. याच्यावर तुमचं मत काय? आता सगळ्या लोकांना मोबाईल आहेत, आहे की नाही? लग्नपत्रिका छापायचं बंद केलं पाहिजे. आता 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी केव्हा तमाशा आहे. 350 नाव वाटीतून बोंबलं हिंडतो उन्हात, आणि कोणचे आशीर्वाद ठेवतो, ज्याची पोर पडून गेली त्याचीच सापडणं तर तूही गाव बंद केलं पाहिजे. यावर तुमचं मत काय? लग्न साधे केले पाहिजे, कशातही पैसे. आता लग्नांमधला फाशील पैसा सांगतो महाराज तुम्हाला, सत्कारचे फेटे बंद केले पाहिजे. आता एक फाशील पद्धत आली आपल्याकडे लग्नात, इतका बिंडोकपणा. आशीर्वाद द्यायचं बे वाटत आहे. 10 लग्नांमधले 7 लग्न जुने आहेत. द्यावा वाटत आशीर्वाद द्यावा काय वाटोळं झालं पार. द्यायचंच नाही महाराज, बंद करून टाकायचं, या गोष्टी कंट्रोल केल्या पाहिजे. आता लग्नात एक पद्धत आली, लग्नात एक पद्धत आली आपल्याकडं, हलकट पद्धत. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, ती गेटच केलं. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना, तो आता 100ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्याच्या संग ते चपटीसाठी लटकेल 2-4 याडपाट. त्या नवरी मागं मोकार कलवऱ्या. मला लग्न नवरीचं आणि ब्युटी पार्लरला कलवरी जाते. बरं, ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागते पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं, नंतर हेअर सिटिंग करावं लागतं. असा 21 दिवसाचा कोर्स येतो. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वतणे, मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सिटिंग मध्ये 3 पायऱ्या आहेत. पहिल्यांदा केस धुवून घ्यायचे, मोकळे करायचे पूर्ण, आणि मग त्याला एक फुगा करायचा इथं मध्ये. ही बाजू अशी खाली दाबायची, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा, याला म्हणायचं पॉप. आणि ही बाजू पुढं मोडपायची आणि एक बोट अशी तोंडावर आली पाहिजे, याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा एक भांगे, याच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवा येऊ द्या. अहो कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं, पाहता काय माहिती. आणि मग तो नवरदेव त्याच्या पुढे तो बँडवाला इकू द्या. बाहेर फूल बरसाओ मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बाहर फूल बरसाओ मेरा महबूब आया. तो महबूब चालू तो कसा माहिती का, आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका, एवढं दे. मरणाची खटरी आणते काय.
अरे पालन करा सगळ्यांनी, कशाचं करा? हो हो धर्माचे पाले रे धर्माचे पाले, धर्माचे पाले रे धर्माचे पालने. धर्माचे पालन धर्माचे पालने, धर्माचे पालन धर्माचे पालने. हो हो करने बा खंड खंडन करने बा खंड खंड धर्मात. द्वितीय वर्धापन दिनाला पहिला संकल्प करा, लक्ष्मी जपून वापरा. शेतीतल्या शेतकऱ्याने खर्चाला कंट्रोल केलं पाहिजे, कारण शेतीला तेवढा खर्चही आहे, त्यामुळे तो केला पाहिजे. आणि साधेपणा जगण्यात मजा आहे. आता शेतकऱ्याच्या पोरांनी व्यवसाय केला पाहिजे, नोकरी बिगर बायका मिळणार नाही, प्रॉब्लेम झाला आहे. आता जे राहिले त्यांची अडचण झाली, जे राहिले लग्नाचे तुम्ही जवळजवळ राहिले चाल. तुम्ही आता गणपती बुडवायला नवरदेव मिरवायला 2020ला पोरानो लग्न तिथी नाहीत. 2020ला लग्न तिथी नाहीत. यंदा अधिक महिना असल्यामुळे शुक्राचा असतंय 25-30च तिथी आहेत. या आठवड्यात जेवढे पाहुणे येतील हा म्हणून टाका कोणाला बी, इडी बहिरी मुखी जाऊ द्या, भले तिला पहिले 2 पोर आहे चालतील, मग आता काय करा. आणि एवढे सीझन मधून लटकले ना, मग लटकले तुम्ही. मग एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे नाही झोपाली. मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे महाराज. पुरीनो तुमच्यावर इतके चांगले दिवस येणार आहेत, 2-3 वर्ष ते ना तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे, रांग. मुलगी द्या मुलगी द्या, फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? सावध व्हा, ही वेळ परत नाही. तुम्हाला आता मला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा, पण ते सत्तेचे. 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाची दुश्मनी लागली, आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो कमी बुद्धीच्या माणसांना मार्केट येईल. तुम्ही बधीर होईल, तुम्हाला तुमची मेंदू काम नाही देते महाराज. तुम्ही आता माया पुढे बसली का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा, ठोकली आमच्या चालली घरी. नाही नाही भाऊ, सावध व्हा, ही वेळ पुन्हा नाही. खर्चाला अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. आपल्यातला माणूस 2 वर्षामध्ये कोटीपर्यंतच्या व्यवसायापर्यंत गेला, हे केवळ कुणाचा तरी आशीर्वाद आणि कष्ट करायची तयारी. काही माणसांनी महाराज, काही माणसं पोरानो, काही माणसं दुकानामध्ये कामाला राहून दुकानदार झाले.